शिवाजी काहीच करत नाही. अफजल खान बेचैन झाला आणि स्वतःचा वकील शिवाजी राजांकडे पाठवून दिला आणि इथंच अफजल खान फसला. काल परवापर्यंत युद्धाची भाषा बोलणारा अफजल खान अचानक पत्र कैसा पाठवतो, वकील कैसा पाठवतो हे 29 वर्षाच्या शिवाजी राजांनी ओळखलं आणि मग डाव टाकला. आपल्या वकिलामार्फत खानाला गाफील ठेवण्याचा कुटी युद्धाचा डाव टाकला की मैं आपसे लड़ नहीं सकता, आपकी ताकत तूफानी है, आपका मुकाबला करने की हिम्मत मुझ में नहीं है, मैंने आपसे किले जीते, मैंने आपका मुल्क बर्बाद किया है, मैं अगर आपके सामने खड़ा हो जाऊं तो आप मेरा कत्लेआम कर देंगे, मुझे आपसे डर लगता है. तुम्ही मला भेटायला वाईला बोलत आहे, वाईत येण्याची माझी हिम्मत नाही. तुम्हीच मला भेटायला जावळी द्यावं आणि मला गिरफ्तार करावं. चारी बाजूंनी जावळीच्या घनदाट जंगलांनी वेढलेला सह्याद्रीच्या उत्तुंग पहाडांनी वेढलेला एक असा प्रदेश जो कुठल्याही बाजूनी युद्धभूमी नव्हता. तिथं महाराजांनी खानाला उतरवलं. आरती लढाई राजे तिथं जिंकले होते. अफजल खान तिथं भेटायला उतरलेला होता. भेटायला दिवस ठरला. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी होती. त्या दिवशी गुरुवार 10 नोव्हेंबर 1659 चा तो दिवस. दुपारनंतर हे दोघं एकमेकांना भेटणार होते. दोघांनी एकांतात एकमेकांना भेटायला यायचं ठरवलं. दोघांचा एक वकील सोबत राहणार होता. दोघांचे 10 सैनिक सोबत राहणार होते. अफजल खान अतिशय उंच आणि महाराज त्याच्यासोबत अतिशय ठेंगे होते. महाराजांना अफजल खानाचा स्वभाव माहीत होता. तो अतिशय पराक्रमी होता आणि तो नुसताच पराक्रमी नव्हता तर क्रूर, कारस्थानी आणि अहंकारी होता. त्यानं आपल्या 61 बायकांचा कत्ल केलेला आहे. शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे युद्धात मारले गेले ते खानामुळे. शिवाजी महाराजांच्या वडिलांना शहाजी राजांना अर्ध्या झोपेत गिरफ्तार करणारा आणि विजापुरून धिंड काढणारा अफजल खान ज्याच्या भोसल्यांवर विशेष राग होता त्याला भेटायला महाराज जाणार होते. या धडकीने तर जिजामातेचे मन हेलावून गेले. आपल्या मुलावर ओढवलेला अफजल खान वृत्ती संकट. जिजामातेच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. स्वराज्यातल्या जनतेत बेचैन विरान अशी चिंता गुंगावत होती. जिजाऊंनी तुळजाभवानीला साकडं घातलं की हे आई जगदंबे, आता तूच काहीतरी कर. राजांवर आलेला अफजल खान रूपी महिषासुराचा अंत कर. अशी विनवणी एक आई दुसऱ्या आईला करत होती. भेटीसाठी महाराज निघाले. महाराज अतिशय सावध होते. त्यांनी अजून लोखंडाचा कवच घातलेला. डोक्यावर जिरेटोप आहे. डाव्या हातात तर्जनी आणि करंगळीमध्ये 2 अंगठ्या आहेत. त्या फक्त दिसायलाच अंगठ्या आहेत. आतमधून धारदार अशी नखं आहेत, वाघ नखं. अस्थिंमध्ये खजिन आली. आता तलवार घेऊन महाराज आतमध्ये प्रवेश करतात. अफजल खान स्वप्न रंगवत होता की शिवा तो बच्चा है, मुझसे बहुत डरा हुआ है, वो मेरा क्या बिगाड़ लेगा. या स्वप्नाच्या दुनियेत खूप आतुरतेने तो महाराजांची वाट पाहत होता. महाराजांनी आतमध्ये प्रवेश केला. महाराजांनी आत प्रवेश करताच अफजल खान उठून उभा राहतो. तो 6.5 फूट आणि महाराज 5 फूट. अतिशय मध्यम ऐसे त्याच्या छातीपर्यंत चाले. त्यांनी आपली दोन्ही हात पसरवले की आओ शिवा आओ, हमारे गले मिलो. महाराष्ट्राचं स्वातंत्र्य जिजाऊंचा तो पुत्र असा एकच विळखा तो चिरडण्यासाठी झालेला होता. त्यामुळे त्याचे इरादे तसेच होते. महाराज अतिशय सावध होते. महाराजांनी त्याला आलिंगन दिलं आणि काही करण्याच्या आत अफजल खानाने महाराजांचं मस्तक आपल्या डाव्या बुगलेमध्ये दाबून धरलं. एक क्षणभर महाराजांना काहीच करणं शक्य झालं नाही कारण महिषासुराची ताकद त्या खानामध्ये होती. क्षणातच त्यानं आपला खंजीर उपसला आणि खचकन एका आघात अफजल खानाच्या पोटावर असा केला की तलवार खानाचं पोट चिरत आत गेली आणि आतडी चिरत बाहेर आली. सारा भारत, सारे सुलतान, सगळे फिरंगी आलम, भारतीय जनता आश्वस्त होती की अफजल खानाच्या या आक्रमणामध्ये शिवा आणि त्याच्या स्वराज्याचा सुपडा साफ होईल. पण इतिहासाला कलाटणी मिळाली आणि 17व्या शतकातील हिरण्यकश्यपूचा वध, त्या शतकातल्या नरसिंहाने स्वतःच्या नखांनी त्याचं पोट फाडून केला. नरसिंह राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. नरसिंह राजा